विद्यार्थ्यांच्याकडून ॲफिडेविट घेणं आणि हे करणं हे योग्य नाही, कायदेशीर नाही आणि जर असे असले तर मग त्याची आम्ही दखल योग्य ती घेऊ। आपल्यासोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, एबीपी माझानं एक बातमी आज समोर आणलेली आहे। मेडिकल कॉलेजेसमध्ये SC ST यासोबतच OBCचे जे विद्यार्थी आहेत यांना शासनाकडून पैसे त्यांच्या फीचे गेलेले नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतली जात आहेत आणि त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले की पैसे विद्यार्थ्यांनी भरावेत। नाही, आता अजिबात तसं करता कामा नये। शासनाचे पैसे थोडे मागेपुढे होतात, परंतु 100% खात्री शासनाच्या पैशाची असली पाहिजे। संस्था चालकांना मी विनंती आणि सूचना करेन की आपण असं करू नका, आपले शासनाचे पैसे निश्चित येतील। विद्यार्थ्यांच्याकडून ॲफिडेविट घेणं आणि हे करणं हे योग्य नाही, कायदेशीर नाही आणि जर असे असले तर मग त्याची आम्ही दखल योग्य ती घेऊ। ज्या पद्धतीने त्यांना सर्क्युलर काढले त्यासोबत प्रतिज्ञापत्र देखील दिलेलं आहे। सर्क्युलरमध्ये स्पष्टपणे म्हटलंय राज्य शासनाकडून पैसे येण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांना त्यांच्या पैशाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे। अशी शासनाची त्यांना बदनामी करता येणार नाही, तर आपण सक्त ताकीद त्याला देऊ। या संदर्भात काही आपल्याकडून सर्क्युलर काढण्यात येणार आहे का? स्पष्टपणे त्यांना आदेश तसे देण्यात येणार आहेत का? कारण अनेक मोठी महाविद्यालय आहेत। तात्काळ आम्ही त्याला आदेश देऊ, सत्वर आम्ही परिपत्रक काढू आजच्या आज। थँक्यू सर। एकंदरीतच आजच्या आज आपण या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये परिपत्रक काढणार आहोत आणि कुठल्याही महाविद्यालयाला असे विद्यार्थ्यांकडून ॲफिडेविट घेता येणार नाही आहेत किंवा त्यांच्याकडून पैसे घेता येणार नाहीत अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना स्वतः मंत्री हसन मुश्रीफ यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।